एसटी महामंडळ कामगार कल्याण समितीच्या वतीनं कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात सिंधुदुर्ग संघानं सांगली संघाचा पराभव केला। या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या सिंधुदुर्ग संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। राज्य परिवहन महामंडळ आणि कामगार कल्याण समितीच्या वतीनं कोल्हापुरात एसटी महामंडळ विभागीय क्रिकेट स्पर्धा झाल्या। त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, दापोडी, जालना, सोलापूर या संघांचा समावेश होता। आज सकाळच्या सत्रात या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना सिंधुदुर्ग विभाग विरुद्ध छत्रपती संभाजीनगर विभागात झाला। छत्रपती संभाजीनगर संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 117 धावा केल्या। उत्तरार्धात सिंधुदुर्ग संघाचं धावांचं आव्हान लीलया पार करत अवघ्या 11.3 षटकात 1 गडी गमावून 117 धावा करत हा सामना जिंकला। या स्पर्धेतील अंतिम सामना सिंधुदुर्ग विरुद्ध सांगली संघात झाला। डॉक्टर अभिजित कोराणे यांच्या हस्ते सामन्याचं उद्घाटन झालं। नाणेफेक जिंकून सांगली संघानं प्रथम फलंदाजी केली। 15.4 षटकात सर्व गड्यांच्या मोबदल्यात सांगली संघाला अवघ्या 41 धावा करता आल्या। त्यानंतर सिंधुदुर्ग संघाच्या खेळाडूंनी 7.5 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा करून हा सामना एकतर्फी जिंकला। सामनावीरचा बहुमान स्वदेश नाईकला तर लढवय्या खेळाडूचा बहुमान दीपक पाटीलला मिळाला। माजी रणजीपटू संग्राम अतितकर, सामाजिक कार्यकर्ते काका पाटील, विभाग नियंत्रक शिवराज जाधव, यशवंत कांतोडे, संदीप भोसले, अनिल पार्टे, मानिनी तेलवेकर यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघाला बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। दीपक घारगे, सचिन पाटील, अनंत चिले, प्रतीक शिंदे यांच्यासह सहकार्यांनी या स्पर्धेचं यशस्वी नियोजन केलंय।